पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले डॅड काय झालं? बावली अर्चिस इथून चल लवकर इथून हाँ हाँ ओके या थैंक यू सो मच काय झालं माधव? मामा आम्ही वर येत होतो तेव्हा ती बाहुली खालीच होती. डॅडने ती पाहिली आणि माधव तू त्या बाहुलीला घाबरलास? अरे खेळणं आहे ते. नाही नीलिमा ते खेळणं नाहीये. ती बाहुली अचानक लटकलेली बघितली. कोण टांगेल तिला असं? अशी थट्टा कोणी करणार नाही. आणि आता ती अशीच पडलेली होती. किती भयानक वाटत होती ती. हे असे तिचे डोळे, विचित्र अवतार. असं वाटत होतं ती आपल्याकडेच बघते. इनफ माधव. अरे ती एक बाहुली आहे, एक टॉय. तिच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललाय. पण ती बाहुली छायात्याची आहे. हो छाया त्या बाहुलीशी अगदी लहान मुलांसारखं खेळते. आतापर्यंत आपण त्या बाहुलीकडे खेळणं म्हणूनच बघत होतो ना. आणि आता अचानक ती तुम्हाला भयानक वाटायला लागली. माधव तुझा मुलगा तुझ्या समोर बसलेला आहे. त्याच्याकडे बघ. काय वाटेल त्याला? आपले डॅड ह्या अशा लहान सहान गोष्टींना घाबरतात. तू असा नाहीयेस रे. प्लीज सावर स्वतःला. काहीही होणार नाही. काहीही होणार नाही म्हणून समजावत राहायचं का स्वतःला? ठीक आहे मग मी घेऊन येते ती बाहुली. बघूया मला काही होतंय का. बाबा प्लीज. आर्ची काहीही होणार नाही. पण आता जर मी हे केलं नाही तर ही भीती वाढेल विनाकारण. तू जाणार नाहीयेस. मग प्लीज तू आधी तुझ्या मनातली ही भीती काढून टाक. तुलाच काय घरातल्या कोणालाही काहीही होणार नाही. ती बाहुली फक्त एक खेळणं आहे, एक टॉय. सरिता काय झालं? या भांड्यांकडे बघितलं तरी अंगावर काटो येतो. तर डोक्यातून काढून टाकता. असा कसा जाताला डोक्यातून?
मग आता तोच विचार करत राहिलास तर काय होणार हा? जेवण करू घे. माका तर भीतीच वाटता चूल पेटवूक. या घरात काय होईल सांगता येत नाही. मग काय आता उपाशीच राहायचा? पण माझी हिंमतच व्हायच नाही तर परत असं काय झाला तर? नाही होणार. तुमका काय माहित? मग काय आता सुशलाच्या हातचा खायचा? सकाळी खाल्ल्यानीच ना, मग खाऊ दे आता पण त्यांका. त्यांनी खाल्ल्यानी आपला काय? आईचा काय? उपाशी ठेवायचं ती का? हो पण काय होणार नाही सरिता. चूल पेटव, मी आहे ना. तू बस, मीच पेटवतोय आणि रांधतोय पण मीच. अहो मी रांधते, पण तुम्ही हयच थांबा. वहिनींनो, ओ वहिनींनो, वहिनींनो. इला ओ, वहिनी. इला 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 काय झालं रे नाथा? ता भावला थयच हा ना? होय पडा ना. ते का कोण हात लावतला? पण तू किती असा विचारतोस? छायाताईंचा भावला हा ना आता? होय पण आता असा तुम्ही घरात ठेवू नको. पण काय तर नीट सांगशील? रघु भाऊनी तो भाऊला पुरुष सांगितलेला हा. काय? होय, ताल एक भयानक भावला हा. तात रघु भाऊ सांगत होते या भावल्याक घरात जास्त वेळ ठेवणं बरा नाही. सगळा घर खाऊन टाकत त्याचा वेळीच बंदोबस्त करू भयो. अरे देवा, काय रे, काय झालं ना आता? आता तूच काय तर ऐक. काय? रघु भाऊनी ता भाऊला गाडू सांगितलेला काहीतरी घरात राहिला तर बरा नाही हा. अजून खेळूक सांगताय छाया? अडगळीत होता त्या भावना, त्या काय वाईट होता? जेली मुर्दे उकरतात तसं त्या का बाहेर काढल्या. आता बघूची लागता ना. आहे आता वेळ घालू नको. पण छाया कळला तर? कळला तर काय, ती बॅग घरातच ठेवते. हा तसं नाही रे, लहानपणचा भावला हा. ते का वाईट वाटतला ना? घराचं वाईट होऊ नको, त्या का काय तर वाईट वाटू दे. हे काम कर, आता सगळं हटपून टाका. होय नाता, तू पुढल्या दाराने ये. वय दादांनो, थांब, तो गोंड घेऊन येता. दत्ता घेऊन जाते का? होय, एकदा काय तर बाहेर टाकून देऊ. काय झालं रे? काय नाही. आता त्याच्यात टाकतो पावला. नाथा, माझ्या भावला. छाया आता पावला टाकून दे खाली. नाही नाही, तो माझा असा. आहे त्या का समजाव. छाया देऊन टाकता. नाही नाही, मी नाही टाकून देवतोय. तुम्ही काय करतालास त्याच्या बरोबर? फुलसटपणा करू नकोस, सोड हातातला. नाही, मी नाही सोडतोय. अगो छाया, काय झाला बघतस ना तू? तो भावला पंख्यात जाऊन लटकला होता. हा मग काय झाला? पंख्याक लटकलं म्हणून तुम्ही त्याला टाकून देतलास? मी नाही देवतोय तुमका आता. अगं रघु काकांनी सांगितलेला हा.
आत्ताच्या आत्ता हा बावला घराबाहेर काढा म्हणून, नाहीतर हा सगळ्या घरात गिळून टाकीत हा. माझा भावला काय नाही कर त्याला, सांगून ठेव रघु काका. तोंड बंद कर, उगाच सांगतात का ते? कुणी काय सांगून देत, माझा भावला माझ्या वांगडाच राहू त्याला. आहे ह्याका समजवा, त्या भावल्या गाडीनच, पण त्याच्याबरोबर ह्याका पण घराबाहेर काढीन. तू कोण रे माका बाहेर काढणार हो? ह्या घर तुझ्या एकट्याचा नाही असा, माझा पण असा. माझ्या वस्तूक हात लावायचा नाही. आहे ते असं ऐकणार नाही, ते अवधसा काढून घे त्याच्याकडून. आहे पुढे येऊ नको. छाया दे गो. नाही अगो नाही तर माझं असं मी नाही देऊचंय. आहे त्याचं काय ऐकू नको, घे खेचून. छाया दे गो. नाही नाही मी एकदा पडतले, मी कोणाकडे बोलू? अगो या घरात नको, हा देऊन टाक. काय चाललंय? मला सांग ना, माझ्या भावाला घेऊन जातात, गाडून टाकतील ते का? काय चाललंय भाऊजी? तुमका कळूचं नाही. मला सगळं कळतंय. हे सगळं तुम्ही तुमच्या गैरसमजुतीमुळे करता आहात. ते फक्त एक खेळणं आहे. खेळणं नाही आहे हा, रघुभाऊजींनी सांगितलेला हा. एक मिनिट, कोणी काहीही सांगेल मग लगेच तुम्ही त्याचं ऐकणार का? उद्या घरातल्या माणसांचा जीव घ्या म्हणून सांगतील ते, मग जीव घेणार का तुम्ही त्यांचा? हे बघा वहिनी, आमका काय करूचं आणि काय नाही तर बरोबर कळता. सॉरी, पण तुम्हाला जर कळत असतं ना तर या भावलीवरून इतके वाद झालेच नसते. निलिमा तुका पटना नाही तर मध्ये सुद्धा पडा नको तू. का? छायाची अवस्था बघा जरा. ती लहानपणापासून या भावली बरोबर खेळतीये आणि आज रघु काकांच्या सांगण्यावरून तुम्ही तिची आठवण टाकून देणार आहात? माझी भावली भावला मिळणार नाही, कुणी कितीही सांगितलं तरी. आय मागा ती माझा भावला. छाया तू खोलीत जा पहिला. नाही मी ते का घेऊन आहे भावला आहे राहू दे, त्या का घेऊन जा. चल आज चल पहिला. माझी माझा भावला, माझा भावला. आता बघत काय राहुलस, टाकतं भावला हात. काय झालं? काय झालं खाली? मामा, मला राग येतोय आणि वाईटही वाटतंय की माझ्या घरात हे सगळं सुरू आहे. अगं, पण तू का चिडतेस एवढी? कशी शांत राहू माधव? ती भावली जिच्या सोबत छाया लहानपणापासून खेळत आली, कित्येक वर्षांनी तिला ती सापडली, त्यामुळे तिचं नॉस्टॅल्जिक होणं मी समजू शकते. जसं तुला तुझ्या त्या जुन्या वया सापडल्या तसंच. हो हो बरोबर आहे. पण आता तू त्या भावलीला घाबरतोय. तूच काय, अख्ख्या घरात भीतीची लाट पसरलीये. खाली खूप विचित्र प्रकार घडतोय. मामा काय झालंय? मी बघून येऊ का? बघून काहीही होणार नाही. आणि त्या माणसांना समजावायला गेलं तर त्यांना ते सांगून समजणारही नाही. त्या भावलीला घराच्या बाहेर टाकण्याचे प्रकार सुरू आहे. छाया रडतीये, रडणारच. तिच्या लहानपणीची आठवण आहे ना ती. घरातल्याच माणसांनी तिला ती लहानपणी आणून दिली असणार. तिच्या सोबत खेळताना छायाचं कौतुक झालं असणार. आणि आज एक घटना काय घडते, सगळं बदललं. ते कौतुक तर दूरच राहिलं, पण त्या भावलीला घराबाहेर काढण्यासाठी पोतं आणलंय आणि तिला गाडायचं म्हणतायत. काय म्हणायचं या सगळ्या प्रकाराला? मूर्खपणा आहे सगळा. मामा, ज्यांना जे करायचंय ते करू दे. तू का स्वतःला त्रास करून घेतेस? हो, मी त्रास करून घेत नाहीये, पण हे सगळं पाहिल्यावर मला त्रास होतोय. हे बघ, या सगळ्यामध्ये तू नको पडूस. त्यांना त्यांच्या पद्धतीने करू दे. व्हॉट डू यू मीन? हे जे काय चाललंय ते मी बघत बसायचं आणि हे तू बोलतोय सारखीच?
तुला माहितीये ना या सगळ्याचा मला किती राग येतो. ती छाया खाली रडतीये तिच्या बाहुलीसाठी. एखाद्या निर्जीव गोष्टीसाठी सुद्धा आपण इमोशनल होतोच ना. मग आपली बहीण रडत असताना दत्ता भाऊजी त्या बाहुलीला गाढायला चाललेत आणि तू म्हणतोयस की मी मध्ये पडायचं नाही. आर्चीस, मी हे सगळं थांबवणारच. काय झालं आता? दादानू ह्या गोंटा लय जड झालेला वाटतं. आता कसा जड वयात? या बघा, या काय साधा नाही हा. काय होईल तर सांगता येता काय? तू आता काय बोलू नको हा. निमुडगे गोंतन चल रा. काय दत्ता, काय चाललास? आणि ह्या गोंत्यात काय? चल. छाया तू लहानच काय बावल्यान खेळू? त्यानं काय केलं तुमचा? तुमका काय त्रास झालो त्याचो? अगो पण तो थय पंख्यावर कसा येला? तुका काय कळता की नाही गो? दगा एक नाही माका माझा भावला वया. बाहेर जाऊ नको, बस आहेच. तुम्ही कोणी एक माझी नाही असत. तो भावलाच माझा असा. नानांनी दिलेलं मका ओ दत्त मुद्दाम करत सगळा. अगो पण त्या मुद्दाम कशा करीत? रघु भाऊजींनी स्वतःहून सांगितला हा निरोप धाडल्यानी. हे बघाय माझ्या भावला काय करायचं नाही. काय करणारस? मी 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 माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलंय. काय म्हणालस? जीवाचा बरा वाईट करून घेईन? अगं मग कर ना, पण त्याच्या आधी माका मारून टाक. अगं कसा करणार नाही तुका? त्या भावल्यासाठी जीव देशील तू? आहे तर फक्त भावला नाही असा. या घरात कोणी बोलणं नाही माझ्याशी. कोणाकडे माझ्यासाठी वेळ नसता. तर भावल्याचं तरी बोलतोय मी. माझा वेळ तरी जाता. अगो घरात माणसा नाही आहेत काय? माणसांका माझ्याशी बोलाक वेळ खया. जो तो आपल्या कामात. घरातलं काम करून वेळ काढूचं म्हटलं तर घरातलं कुठल्या कामाक हात लावूक दिनत नाही मका. त्यापेक्षा मी भावल्याशी बोलत बसते. तेवढा तरी माझा मन मोकळा होता. मी बोलत जाते, भावला ऐकत जाता. माका कधी विरोध करणार नाही. माझ्यावर कधी कसलो राग काढणार नाही. तर भावलाच माझा असा आणि असा युद्धात ते काढून निघालो. अगो उगाच नाही जायत तो. त्या भावल्यात काहीतरी हा आपल्या घरात चांगला नाही ता. काय नाही त्या भावल्यात. तो चांगलं असं. उगाच खुळेपणा करा नको. जरा विचार कर. उगाच नाही रघु भाऊजी सांगणार. घरातल्या माणसांपेक्षा तुका भावला महत्वाचा वाटतो? घरातल्या माणसांपेक्षा तो भावलाच मग जवळचा असा. आय तर थांबव. ते का सांग देऊ नको माझ्या भावले. ते का परत आणूक सांग माझ्या भावले. खबरदार बाहेर गेला असत तांगड्या तोडीत. बघतेस कशी बाहेर जातस तू आता. माझा भावला.